कुंडली कमलदाहर हट्टर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान बालकृष्ण भगवान राजादी रामचंद्र भगवान गणेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज रामा, ज्यांनी तुझ्याकडनं वचन घेतलंय तेच शिल्लक नाहीत. राजा दशरथाचा देहांत झालेला आहे. अरे वचन घेतलंय ना ते शिल्लक नाहीत. आता तुम्हाला अयोध्येमध्ये येण्यासाठी काहीच अडचण नाही. सांगितलं भरता मी आलो असतो. रामायणाच्या इतिहासामध्ये नोंद होईल. राजा दशरथाच्या थोरल्या मुलाने बापाला वचन दिलं, वचन न पाळता 14 वर्षाचा वनवास सोडून एका पदासाठी, राजछत्रासाठी, संपत्तीसाठी, पदाच्या हव्यासासाठी वडिलाचं वचन झुटकारून अयोध्येला परत आला. अरे ह्या रघुकुलाला कलंक लागेल. रामायणामध्ये आणि इतिहासामध्ये रोंद होईल. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाय. वचन नाही मोडूच देणार नाही येणार. राजा, अरे एवढ्या ह्या घनदाट अरण्यामध्ये, जंगलामध्ये तुम्हाला राहताना आमचं काय होईल? रामा, मी माझ्या आईबद्दल क्षमा मागतो. रामा, चला ना माघारी. अयोध्येच्या प्रजाजनाबद्दल मी आपल्या पुढे क्षमेची भीक मागतोय. त्यांच्यामुळे रागावलात का? माझ्या कैकेयी मातेला क्षमा करा प्रभू, तिचा अपराध क्षमा करा. रामचंद्र प्रभू राजा भरताला म्हणतात, भरता म्हटले हा अयोध्येच्या प्रजेचा दोष नाही, हा राजा दशरथाचा नाही, माता कैकेयीचा दोष नाही, हा माझ्या कर्माचा दोष. भरता, माझ्या कर्माचा दोष म्हणजे हे समजून आपण घेतलं पाहिजे. कर्म जीवाला सोडित नाही, कर्म देवाला सोडित नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्म, राजा दशरथाचा मृत्यू झाला. कर्मानीच निष्पाप श्रावण बाळाची हत्या केली आणि श्रावण बाळाच्या आई वडिलाचा शाप राजा दशरथाला लागला नाही का? कर्मे रावण क्षयो पावला आणि वियोग घडला सीता देवी. बरोबर आहे. सीतेला 14 वर्ष रामापासून दूर राहावं लागलं. अर्थात मला सांगायचं आहे, वचन न मोडी बोलिले ते लक्षात घ्या. म्हणले ह्या वचनाला मी ठाम आहे. 14 वर्षाचा वनवास भोगल्याशिवाय येणार नाही. पितृवचन. आम्ही लोकाला वचन देतो नाही का? म्हटले हे बघा, टाकळकर संस्थेचा अध्यक्ष होता एक, काय कळलं? टाकळकर संस्था. आत्ता कळलं. बाप त्याला म्हणला, राजा एवढं परमेश्वराने सुंदर शरीर दिलंय, गोरा गोमटाय, मजबूत बांधाय. अरे दिवसभर अन्न खात नाही रे, रात्रंदिवस नुसता असा पेत राहतो, रात्रंदिवस. नको ना राजा, नको ना पिऊ. आई वडिलांची तळमळ असते हो. ओय लक्ष द्या, आई वडिलांची तळमळ असते. कुठल्याच आई वडिलाला वाटत नाही आपल्या मुला मुलीचं वाटोळं झालं पाहिजे. ऐसी कळवळ्याचे जाते करेला भाविना प्रीती. तुकोबारायांनी याच्या पुढचं सांगितलं अजून. अर्भकाचे साठी पंथी हाती धरले पाटी, पंथी हाती धरले पाटी, पंथी हाती धरले पाटी. अर्भकाचे
बनते हाती धरी पाठी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. फार गोड चिंतन आहे या अभंगामध्ये. अर्भकाचे साठी पंते हाती. अर्भक म्हणजे बालक. आणि ज्या वेळेला शाळेत जात ना, आई किंवा वडील त्याच्या दप्तराचा बोजा स्वतःच्या पाठीवरती असतो. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. लेकरू हळूहळू पावलाने चालत असतं. आईला मोठ्या पावलाने चालता येतं ना, तरी त्या बालकाच्या चालीनुसार आई चालत असते. अरे एवढी आपल्या हृदयाची काळजी करणारी, एवढी आपल्या ह्या शरीराची पुष्टी बनवणारी ती माई माऊली आहे. आणि अलीकडं ह्या सुशिक्षित काळामध्ये, या संगणकाच्या काळामध्ये, ज्या आईवडिलांनी ह्या शरीराला एवढं मोठं उभं केलं, या जगाचं सौंदर्य पाहण्यासाठी दिव्य आम्हाला दृष्टी दिली, आणि त्या दोन आई वडिलांची फक्त ह्या दोन बिचाऱ्यांना आमच्या फ्लॅटमध्ये, आमच्या बंगल्यामध्ये आता जागा पुरत नाही हो, जागा पुरत नाही. अरे झोपडीमध्ये राहणारी माझी आई आहे, झोपडीमध्ये राहणारा माझा बाप आहे. एकाच खोटावरती जीवन घालवलं. लेकराच्या अंगावर झोपडीतून गळणारं पाणी पडू नये म्हणून रात्रभर प्लास्टिकचं कापड त्या कोटावरती टाकून कोटाच्या खाली घेऊन बसणारी ती आई आहे. अरे तिला त्या एका कोटेपुरती जागा आपल्या बंगल्यात नसावी, हे केवढं मोठं दुर्दैव आहे, लक्षात घ्या. अनाथ आश्रमामध्ये, वृद्ध आश्रमामध्ये देहांत होणाऱ्या आई वडिलांना भेटाय जाण्यासाठी मुला मुलीला वेळ नाही, बाहेरच्या देशात आहेत. पण ज्यांनी तुम्हाला बाहेरचं जग पाहण्यासाठी एवढा लळा लावला, हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं, तुम्हाला लहानाचं मोठं केलं, आणि त्या आई वडिलांना शेवटच्या श्वासाच्या वेळेला कितीही गरीब असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, आई वडिलांची दुसरी अपेक्षा नसती. राजांनो, एकदा तरी शेवटच्या क्षणाला माझ्या लेकराचं तोंड मी बघितलं पाहिजे, अंतिम काळाच्या वेळेला बघितलं पाहिजे. म्हणून ज्या आईनी आपणाला त्या जगातल्या कोणत्याच आई वडिलाला वाटत नाही माझ्या मुलाचं आणि मुलीचं वाटोळं झालं पाहिजे, म्हणून तो बाप सांगत असतो, बाळ्या अरे व्यसनाच्या अधीन जाऊ नको. क्षमा मागून बोलतो महाराज. या महाराष्ट्रामध्ये आणि या भारत देशामध्ये महाराष्ट्रातला तरुण फक्त दोन गोष्टीमुळे बिघडलेला आहे. वाटोळं झालं, व्यसन आणि फॅशन. या दोन गोष्टीमुळं तरुणाचं आणि भारतीय संस्कृतीचं, सांप्रदायिक तत्वाची सुद्धा हानी ह्या दोन गोष्टीमुळे होते, व्यसन आणि फॅशन. लक्षात घ्या. काय बघा, अलीकडे शहरामध्ये पाहतो आपण, ते पोरं जे कट मारून येतात, कट मारून, कोणते कट काय आता ते सांगा. मी ग्रामीण भागातला माणूस आहे, मराठवाड्यामधला. आम्ही लहान असताना ते कुंभारदादाच्या घरी गाढवं असायचे, भावकी त्यांची मोठी असायची. ज्याची त्याला गाढवं ओळखायला यावं म्हणून ते कात्र्या मारून वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा करायची. आता ही शहरातली गाढवं ओळखायला यावं म्हणून खुणा करीत आहेत का काय, मला काय माहिती नाही. वाईट वाटून घेण्यासारखा काहीच प्रसंग नाही मला. ठीक आहे ना, पण ते हे अलीकडं आधुनिक आलेली परंपरा असेल. परंपरा पण कशी म्हणायची त्याला? अरे आपल्या हाताने वाटोळं, आपण आपल्या संस्कृतीचं, आपल्या सनातन धर्माचं, आपल्या भागवत धर्माला मातीत घालायचं काम दुसरं कोण करताय? आपण करतोय. इतर धर्मीय लोक त्यांच्या धर्मासाठी, त्यांच्या ग्रंथासाठी, त्यांच्या संतासाठी, त्यांच्या पंथासाठी तत्पर आहेत. पण आमचाच वारकरी संप्रदाय एवढा ढिसाळ होत चाललेला आहे, कोणी यावं टिकली मारून जावं. कारण का? वारकरी संप्रदायाला मालक कोणी राहिलेला नाही. जो तो उठतोय स्वतः मालक होतोय. जो तो अलीकडे एक नवीन परंपरा चालू झाली महाराज, तुमच्याकडे आहे का नाही माहिती नाही. कोणीतरी एक चोपदारी येतो, विना घेऊन एखादी ब्रेक डान्स केल्यासारखा डान्स करीत जातो. अरे हा आपल्या वारकरी संप्रदायाचा अवमान आहे. लक्षात घ्या. या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मी एक सांगू इच्छितो, आदेश नाही, विनंतीपूर्वक. अरे हा विना नाचत जाण्याचं साधन नाही. जाग्यावर घेऊन नाचू द्या.
आणि एवढे ब्रेक डान्स चालू आहेत आणि ते जणू काय तमाशामध्ये नाचल्यासारखं. हे नको व्हायला. कशासाठी सांगतो, वारकरी संप्रदाय हा विशाल आहे, तत्वज्ञानाची शिदोरी जगाला देणार आहे. अरे ह्या संप्रदायामधून सायंटिस्ट होऊन गेले, वैज्ञानिक होऊन गेले, PhD करून एक आज क्लास 1 ऑफिसर अधिकारी होऊन गेले. म्हणून सांगण्याचा मुद्दा एकच आहे. कशासाठी मी बोलतोय, कोणत्या आईला वाटत नाही आपला मुलगा व्यसना अधीन गेला पाहिजे, फॅशना अधीन गेला पाहिजे. पण का व्यसन करावं, ह्या अशी आयुष्याची बर्बादी करण्यासाठी? कबीरदासजींना विचारा, दारू गांजा मत पियो यारो रे, अक्कल गुंग हो जाती है, अपन पलों का दाम खर्च कर, मुंह में मिठिया आती है. क्षमा मागून बोलेल, पण सत्य म्हणून बोलेल. नाही बोलावं ह्या व्यासपीठावर तर बोलावं कुठं? बरोबर. माणसाची नीतिमत्ता भ्रष्ट कशामुळं होत चाललेली आहे? शुद्ध आहार नाहीये. आहार तरी शेविजे, युक्तीचे नि मापे मपविजे. तुकाराम महाराज म्हणतात, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाची सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. आहार शुद्ध पाहिजे, सात्विक पाहिजे. त्याचा परिणाम आपल्या रक्तावरती होत असतो. आणि जसं रक्त आहे तसं मेंदू चालत असतो. लक्षात घ्या. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारत देशामध्ये, आपल्या सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये जो अनाचार, दुराचार, अत्याचार जे चालू आहे, तर हा त्यांचा दोष नाही, ते रात्रंदिवस खाणाऱ्या आहाराचा परिणाम आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, आहाराचा परिणाम आहे. कबीरदासजी म्हटले, दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. आणि ज्याची अक्कल गुंग झाली तो काय क्लास म्हणजे काय काय दिवे लावणार आहे माहिती आहे आपणाला? लक्षात घ्या. आता बाकीची पुढची गोष्ट ह्या व्यासपीठावर बोलण्यासारखी नाही म्हणून बोलत नाही. लक्षात घ्या. ज्याची अक्कलच गहाण झालेली आहे, मग तो कोणीही असो, कशामुळं होत असते, कशामुळे? हे बघा, गहू पेरलं तर गहूच उगवणार, बाजरी नसती उगवत. ज्वारी पेरलं तर नाही उगवणार ना, बरोबर आहे. ज्वारी पेरलं तर ज्वारीच उगवणार, गहू पेरलं तर तुम्ही जमिनीमध्ये जे गाडणार आहे त्याचंच रोपट उगवणार आहे, बरोबर आहे ना. तसं ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय वाचा, क्षेत्र संन्यास योगो नाम. हे हृदय क्षेत्र सांगितलं ज्ञानोबारायांनी. या अंतःकरणामध्ये जे तुम्ही पेराल, जे खाल, जे ओताल, ओटा. परवा एक पोरग मला म्हटलं, महाराज तुम्ही कीर्तनकार आहेत का? मी म्हणलं हो. आळंदीला राहता का? म्हणलं हो. मला 2-3 प्रश्नाचे उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. मी म्हणलो शाळा जास्त शिकलेलो नाही मी, सोपी आहे म्हणला, शाळेतली नाही, जनरल नॉलेजची आहे. म्हणलं जनरल नॉलेजमध्ये मी स्वतःला समजायचो मी लई हुशार आहे. म्हणलं विचार, आलं तर देऊ म्हणलं, बरं का, आलं तर देऊ, नाही आलं तर नाही देऊ. नाही म्हणला तसं नाही. प्रश्नाचं उत्तर आलं, नाही आलं तर तुम्ही मला 400 द्यायचं. काय सांगितलं? उत्तर जर नाही आलं तर मला म्हणला तुम्ही मला 400 द्यायचं. आणि उत्तर जर सांगितलं तर मी तुम्हाला 200 देणार. म्हणलं बघू प्रयत्न करून, जमलं तर जमलं, बरं का, जमलं तर जमलं, नाही जमलं तर काय. म्हणला तुमच्या ग्रामीण भागामध्ये दूध कोण देतं? म्हणलं सोपा प्रश्न आहे, गाईचं दूध असतं, गाय देती, म्हैस देती, शेळी देती. चुकलं म्हणला प्रश्न. अरे म्हणलं याच्या नंतर मग गधे का दूध? गाढव बी देतं, वाघीण बी देते, बरं का. वाघीण, प्रत्येकाच्या दुधाचा प्रभाव वेगवेगळा आहे. गाईचं दूध पवित्र आहे, गोड आहे, बरोबर. वाघिणीचं दूध पॉवरफुल आहे, पण वाघिणीच्या दुधाची ताकद, वाघिणीचं दूध जे काम करते ते गाईचं दूध करीत नाही. आणि गाईचं दूध जिथं चालतंय तिथं वाघिणीचं दूध चालत नाही. यज्ञाला ना अभिषेकाला
पंचामृताला गाईचंच दूध पाहिजे, बरोबर आहे ना. तिथं वाघिणीचं चालत नाही, वाघिणीचं दूध चालत नाही, बरोबर. म्हणजे शेळीचं दूध हे सगळ्या वनस्पतीचा आर काय. शेळी जंगलात अनेक वनस्पती खाते. पूर्वी डोळे आल्यानंतर शेळीचं दूध डोळ्यामध्ये टाकल्या जायचं. लहान लेकराला पोटातलं येऊ नये म्हणून गाढवाचं दूध पाजलं जायचं, बरं का. गाढवाचं दूध पाजलं जायचं. पण गाढव्याच्या दुधाची प्रभाव असा आहे, दूध काढलं की दुसऱ्या सेकंदाला त्याच्यामध्ये किडे तयार होतात. गाढवीच्या दुधाची प्रभाव आहे तसा. त्याच्यामुळं ते दूध काढून विकल्या जात नव्हतं. ते गाढवीचं कान धरूनच फिरवीत न्यायचे बाजाराने. गदे का दूध, गदे. आणि ज्यांचं लहान लेकरू आहे ते लेकरू न्यायचं, बरोबर असं तोंड आ करायला लावायचं आणि लगेच तोंडात दूध काढणं तोंडात. म्हणजे प्रत्येकाच्या दुधाचा प्रभाव वेगवेगळा आहे. आणि मग त्या पद्धतीने 5 गोष्टी अशा आहेत, सुंदर आहेत बघा, लक्षात घ्या. दिसायला आपणाला त्या खोट्या वाटतात, अमंगळ वाटतात. अमंगळ कशा सांगतो तुम्हाला. उष्ट खाणं चांगलं आहे का वाईट, म्हणजे पवित्र आहे का अमंगळ आहे सांगा. उष्ट अमंगळ आहे. एखाद्या मंदिरातला कचरा म्हणा, केर म्हणा, गंगाजल म्हणा, हे कचरा कुंडीतच जाणार. चांगलं का वाईट, कचराच येतो, बरोबर. उलटी केलेलं चांगलं का वाईट. तुम्ही म्हणाल काय सांगतोय आज उलटी. मी नाही, ज्ञानोबराय म्हणतात, वमिल्ल्या अन्ना लाळ न घोटी रसना. एखाद्याने मिष्टांना भरपूर खाल्ला, चवीनं खाला, 12 गुलाबजामुन खाला, आणि शेवटी 13वं वाढायला आलं होतं. तो वाढणारा पुढं निघून असा बोट घालला, इथं लागला गुलाबजाम, आणि त्या वर आलेल्या गुलाबजामाला मध्ये दाबाला तो बोटानं. मला 13वा वाढ, म्हणजे एवढा अट्टाशाने खाल्ला. आणि पहिल्यांदा खाल्लेला गुलाबजाम म्हणला, एवढी कुठं ट्रॅफिक करायची असते का, मला जागा नाही म्हणून त्यानं खालून हुसने आणली. नाही कळलं. आणि ते सगळेच बाहेर, म्हणजे त्यानं आपणही बाहेर आला, सगळ्याला घेऊन आला. ज्ञानोबरायांची ओवी. माऊली म्हटले, आता जसं तासाभरापूर्वी ज्या मिष्टान्नाला चवीने खात होता, आता ते उलटी केलेलं बाजूला पडलेलं आहे. आता त्याच्याकडे बघेल का. लाळ न घोटी रसना. माऊली म्हटले, वमिल्ली अन्ना लाळ न घोटी रसना, बरोबर. उलटी केलेलं अमंगळ आहे. चला, प्रेताच्या अंगावरचा कपडा पवित्र मानता का. मेलेल्या व्यक्तीच्या अंगावरचा कपडा पवित्र मानता नाही, बरं. चला, एखाद्याची विष्ठा, पशु पक्षी प्राणी, एखाद्याची विष्ठा घाण, ही पवित्र आहे का नाही. पण ह्या 5ही गोष्टी शास्त्रकारांनी पवित्र सांगितल्यात. आता लक्ष द्या, सांगतो तुम्हाला. उचिष्ट शिव निर्माल्यम वमनम शव कर्पटम काक विष्ठा समुत्पन्नम पंचती अति पवित्र का. आता याचं विश्लेषण सांगतो तुम्हाला. उचिष्ट म्हणजे उष्ट. गाईला दूध काढण्याच्या अगोदर वासरू सोडलेलं असतं, बरं का. वासरू सोडलेलं असतं. मग त्या वासराने स्वतःच्या तोंडात त्याच्या आईचं धरलेलं स्तन, तो गाईचा मालक त्या वासराला बाजूला काढतो आणि त्या स्तनाचं दूध काढतो, आणि तेच आपण चहामध्ये वापरतो आणि देवाच्या पूजेला वापरतो. दूध उष्ट आहे का नाही. वासराचं उष्ट आहे का नाही. वासराचं दूध उष्ट आहे. मग अगोदर म्हणले उष्ट चांगलं नसतं, आता चांगलं आहे का नाही. बरं, चला. देवाच्या देवळातला जो कचरा कोणताही असू द्या, पण भगवान शंकराला जे अर्पण केलेलं गंगाजल, शिव निर्माल्यम, शंकराच्या मंदिरातलं निर्माल्य कचरा जरी असला तरी ते पवित्र आहे. भगवान शिवजीला अर्पण केलेलं जल जे आहे, आपल्या घरात थोडंसं शिल्लक आणावं तांब्यात, आणि आपल्या घरामध्ये हे करावं, ती गंगा आहे. तुम्ही हंड्यातलं पाणी जरी नेलं, नळाचं जरी नेलं, पण शिवजीला अर्पण करून वापस आणताना त्याच्यामध्ये गंगेचा समाविष्ट होत असतो, बरं का. शिवनिर्माल्यम वमनम शिव कर्पटम. वमन, बरं. आता पंचामृत बनवण्यासाठी, यज्ञासाठी, होमासाठी काय काय पाहिजे लवकर सांगा. दही, दूध, तूप, साखर, आणि पुढं काय पाहिजे. मध, बरोबर. हे मध कसं तयार होतं माहिती आहे तुम्हाला. नाही, तो गड्ड्यामध्ये किंवा कांद्यामध्ये होते हे नाही मला सांगायचं. वमनम, माशी, मधमाशी उलटी करते
आणि उलटी त्या कांद्यामध्ये करत असते, त्या मोहळाच्या गड्ड्यामध्ये करत असते. तर हे मध आपण जेवढं आदरांनी खातो, आपण जेवढं देवाला पाठवतो, हे मध माशीने उलटी केलेलं आहे. आता उलटी केलेलं चांगलं का वाईट? मगाशी वाईट म्हणलो तुम्ही बरं का, आता चांगलं का वाईट? शेव करपटम, मेलेल्या माणसाच्या अंगावरचा कपडा. आता एक लक्षात घ्या, पांडुरंगाच्या अंगावरती असणारा पितांबर हा कशापासून तयार होतो? तो कोसल्याचा असतो. नीट ऐका, कोसला कसा तयार होतो? तर तो किडा जो आहे तो कोसला तयार करीत 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 त्याचं तोंड मिटल्या जातं आणि ते जो तयार करतो त्यालाच स्वतः बाहेर येता येत नाही. त्याचा श्वास गुदमरून जातो आणि त्या कोसल्याच्या आतमध्ये तो मरून पडतो. आता मेलेल्याच्या अंगावरचा तो कोसला म्हणजे कापड. मेलेल्याच्या अंगावरचं कापड पवित्र का अपवित्र? अपवित्र म्हणावं तर पांडुरंगाने पितांबर त्याचा का धारण केला? विठाला 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 हो. त्या काही गोष्टी आपणाला वाटायला अपवित्र वाटतात पण त्या फार पवित्र आहेत. असो, माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे, निष्ठा आपली कशी असावी, देवावरती भक्ती, देवावरती पूजा आपली कशी असावी, श्रद्धा आपली कशी असावी. स्वामिकाज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. मी काय सांगत होतो आपणाला? रामचंद्र प्रभू आणि भरताने स्वामीचं म्हणजे प्रभू रामाची सेवा राजा भरताने कशा पद्धतीने केली, बरोबर आहे? भरताने कशा पद्धतीने केली आणि आपण आपल्या आईवडिलाचं वचन कशा पद्धतीने पाळत असतो. पितृवचन, आईवडिलाचं वचन पाळावं. नाही पाळता आलं तर एक काम करावं, आपल्या आईवडिलाला आनंद नाही देता आला तरी देऊ नये, पण कमीत कमी आपल्या वागण्याने आईवडिलांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा येणार नाहीत याची तरी दक्षता घेतली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 99% अलीकडच्या काळामध्ये, ह्या 2025 सालामध्ये ज्येष्ठ नागरिक संपत्तीमुळे दुःखी नाहीत, आरोग्य चांगलं नाही म्हणून दुःखी नाहीत, हो, शेती नाही म्हणून दुःखी नाहीत, फ्लॅट बंगला नाही म्हणून दुःखी नाहीत, फक्त पोरग चांगलं वागत नाही म्हणून दुःखी आहेत महाराज. पोरग चांगलं. अरे जाता जाता त्या आई वडिलाला सरप्राईज एकच दिलं पाहिजे. काय सरप्राईज दिलं पाहिजे? बस माझ्या वागण्याने जर माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा येत असतील तर जगून काय उपयोग आहे? म्हातारपणामध्ये त्यांना आनंद देता आला पाहिजे, दुःख नाही देता आलं पाहिजे. दुःख. पितृवचन, सेवापती. चौथा मुद्दा सांगितला, सेवापती. पतीची सेवा कशी करावी? पतीची सेवा कशी करावी आता हे सांगण्याची काय आवश्यकता नाही. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरील सत्ता. तुका म्हणे पतीच्या वर्ता, तिची कुणावर बी नाही सत्ता. नाही कळलं? तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरती सत्ता. काही पतिव्रता अशा एक जण मला म्हणले, मी लय पतिव्रता हो म्हणले. महाराज तुम्हाला माहित नाही म्हणले, गावातली सगळी लोक आपलं नाव घेतात म्हणले, मी लय पतिव्रता हो म्हणले. मी म्हणलो तुम्ही नेमकं ती पतिव्रता होण्यासाठी काय काय करता? काहीच नाही म्हणले, सकाळी उठलं नवरा चहा आणून देतो म्हटली, बरं का, चहा पितो, स्नानाला जातो, बरं का, आंघोळ कर, स्नान करून येजेपर्यंत नाश्ता आणून देतो म्हणले नवरा. कोण? नवरा. नवरा आणून नाश्ता आणून दिला ना, इकडं तिकडं फेरफटका मारून येतो, तोपर्यंत कपडे धुवून टाकतो म्हणली तोच. एवढं सगळं तो करतो म्हणली, मग मला पतिव्रता व्हायला काय लागलंय आता? कळतंय का नाही कळत? अरे पतिव्रतेची व्याख्या काय? अरे एका आमच्या भागवत धर्मामध्ये एका माऊलीला सांगितलं, सूर्य उदय होण्याबरोबर तुझा मालक मरणार आहे. नीट ऐका, काय सांगितलं? सूर्य उदय होण्याबरोबर तुझा मालक मरणार आहे. एका ऋषीचा शाप आहे. पाहते म्हणले, ठीक आहे, तो सूर्य उदय कसा होतो ते. हात वरती केला, असा हात वरती केलं. अहो कित्येक दिवस होऊन गेले, सूर्यच उदयाला आला नाही महाराज. एवढी ताकद तिच्यामध्ये आहे, पतिव्रतेमध्ये एवढी ताकद आहे महाराज. आणि तिच्यावरतीच नाही,
देवावरती सुद्धा सत्ता असावी लागते. देवावरती सुद्धा सत्ता असते. ज्या वैभवामध्ये आम्ही जीवन जगतोय, बोलोबा महाराज आणि कनकाई माता पंढरपूरला पांडुरंगाच्या दरबारात गेले. बोलोबा महाराजांनी सांगितलं, कनकाई, पांडुरंगाला काही मागू नको, आपल्या घराण्यातली परंपरा नाही मागायची. म्हणले मागायची काय गरज आहे, मागायचं मुलबाळ नव्हतं बरं का, मागायचं नाही. आणि खरंच मागितलं नाही तरी देवाने सांगितलं, आई साहेब आलात, यांनी सांगितलं दोघं आलो. दुर्वृत्तीचा दोष 2 वेळा सांगितला, दोघच आलो. सकारात्मक दुर्वृत्तीचा दोष, याच्यात अर्थ आहे आम्हाला दुसरं कोणीच नाही, आम्ही दोघच आलो. बरोबर. देवाने सांगितलं ठीक आहे, पुढच्या वर्षी तिघे याल. हसत हसत बाहेर आली आणि बोलोबा महाराजांनी ओळखून घेतलं, हिनं काहीतरी मागितलंय. काय झालं, का हसत स्मित हास्य चालू आहे, काय झालं, काय मागितलं का देवाला? म्हणले देवाला मी मागितलं नाही, अजिबात मागितलं नाही. मग हसती का? नाही, देव मला बोलले. म्हणले काय? म्हणले आलात? मी म्हणलो हो, दोघं आलो. भगवान म्हणले पुढच्या वर्षापर्यंत तिघे याल. हा, म्हणले इथंच घोटाळा झाला. म्हणले तू दोघे म्हणलो. ते म्हणले हे बघा स्वामी, म्हणले मोठा माणूस आहे, हे तो जुन्या काळात भक्ताला देव बोलायचे. मोठ्या माणसाला जर त्यांनी बोलल्यावर आपण त्यांना न बोलता इग्नोर करून पुढे निघून जाणं हा मोठ्या माणसाचा अपमान आहे. गृहीत धरा माऊली, मी तुमच्याकडे कीर्तनाला आलो, आपले समजा 15,000 रुपये दक्षिणा ठरली, तुम्हाला आवडलं, महाराज लांबून आले म्हणून तुम्ही 25,000 रुपये द्यावं आणि मी नको नको म्हणावं, हा तुमचा अपमान आहे का नाही? अरे मोठ्या माणसाचा अपमान आहे ना हा, गावकऱ्याचा अपमान आहे हा. बरोबर. म्हणजे देवाने बोलावं ना, आपण पुढे जा म्हणले, माघारी जा. द्यायचंच असेल पोरगा तर पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा उभारिला ध्वज तीही लोकावरी. द्यायचं असेल तर असं दे, पोरग द्यायचं असेल तर असं मागा कधीतरी देवाला गेल्यावर. वारकऱ्यांनो, आपल्या भविष्य काळातल्या पिढीला आपण हे सांगून ठेवलं पाहिजे. अरे बाकी व्यापारी व्यावसायिक लोक आपल्या मुलाबाळाला आपली हातोटी देऊन जातात. व्यापार अशा पद्धतीने करायचा, कमिशन अशा पद्धतीने काढायचं, हे अशा पद्धतीने काढायचं. अरे आम्ही सुद्धा आमच्या पोराला सांगितलं पाहिजे, टाळ असा वाजवायचा, मृदंग असा वाजवायचा, वारी अशा पद्धतीने करायची, थोरा मोठ्यांचा आदर असा करायचा, भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेऊन आळंदी पंढरीची वारी करायची. आम्ही आमच्या उत्तराधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे. अनेक साधू संतांनी देवाला सांगितले, देवा तुझं कार्य पुढे चालवण्यासाठी आहेसे दे. अरे का, म्हणून मी कशासाठी सांगतोय, पतिव्रता नारीमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. या राष्ट्राचं वैभव त्या नारीने घडवलेलं आहे. माता जगत जननी भवानी आहे. या राज्याला छत्रपती शिवाजी राजांसारखा शूर वीर स्वातंत्र्य निर्माण करून देणाऱ्या शिवाजी राजांसारखा शूरवीर जन्माला घालणारी एक नारी शक्तीच आहे. माँसाहेब जिजाऊ माँसाहेब. वारकरी संप्रदायाच्या इतिहासाला स्वर्ण अक्षराने जी निर्माण झालेली माय मराठी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेमध्ये रुक्मिणी मातेसारख्या कुशीतून जन्माला अवताराला आलेले माझे ज्ञानराज आहेत. ही नारी शक्तीची ताकद आहे. बरोबर आहे ना. शेवापती. पण ह्या सौभाग्यवतीचा जर इतिहास पाहिला तर तिने देवाच्या देवळात न जाता आपल्या पतिराजाला परमेश्वर मानून त्यांची सेवा केली. शेवापती. मग महाराज म्हटले हे देवाचीच सेवा आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. हीच
विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा स्वामिकाज हेच विष्णूची महापूजा, गुरुभक्ती हेच विष्णूची महापूजा, पितृवचन हेच विष्णूची महापूजा, सेवापती हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. म्हणजे ह्याच्यापेक्षा दुसरा अनुभव काय असायला पाहिजे? दुसरा आमच्याकडे अनुभव नाहीये. या 4 माध्यमातून जो तो आपल्या घरी आपल्या परिवाराची, आपल्या गुरुची, आपल्या आईची, आपल्या वडिलाची, आपल्या कुलदैवताची, आपल्या इष्टदेवतेची, आपल्या धर्माची सेवा करतो, त्याला मंदिरात सुद्धा जाण्याची गरज नाही. ती देवाची सेवा आहे. याच्यापेक्षा दुसरा अनुभव नाही. म्हणून महाराज म्हटले सत्य बोले मुखी. बरं का, अजून सांगितलं 5वा शब्द आहे सत्य बोले मुखी. या वाचेनी कधी असत्य बोलायचं नाही. या वाचेनी कधी खोटं बोलायचं नाही. 10 पिढ्या बसून खाण्या एवढी संपत्ती मिळत असेल तर एकदा खोटं बोलावं. असं कोणी देणार असेल तर कीर्तन संपल्या संपल्या मी बोलायला तयार आहे. पण किती पिढ्या बसून खाल्ल्या पाहिजे? 10. तंबाखूसाठी बिडी काठीसाठी कशाला खोटं बोलायचं? खिशात असताना नाही हो द्या नाही बरोबर आहे, नाही बोलायचं. अरे ही कशासाठी आहे? परा पश्यंती मध्यमा वैखरी. ह्या जे वाणी जी आहेत, ही वाणी कुठल्याही गोष्टीसाठी. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणून लक्षात घ्या, आपली वाणी व्यर्थ ठिकाणी बडबड नाही करायची. त्याच्यासाठी ज्ञानोबाराय म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ. आता परत ज्ञानोबारायांनाच विचारा कसं बोललं पाहिजे. साच आणि मवाळ मिथिले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोला महाराज. बोलताना समोरच्याला ऐकत राहावं, वाटावं, असं बोलावं. आपल्या बोलण्याने त्यानं कानात बोट घालून घेऊ नये असं बोलू नये. काही माणसं एवढी बोलतात, त्यांना म्हणावं लागतं तुम्ही गप्प बसायचे किती पैसे घ्याल. गप्प बसायचे किती पैसे घ्याल, एवढी बोलतात महाराज. आणि विनाकारण जो बडबड करतो ना, त्याच्या वाणीमध्ये पावित्र्य राहत नाही. ही जी मौनी बाबा असतात, हिमालयाचे साधू, कुंभमेळ्याला वगैरे जे येतात ना, ते वर्ष सापडतच ना, बोलत जंगलात जाऊन बसतात, गुहेमध्ये जाऊन बसतात. म्हणजे एकदम बोलतच नाहीत. बोलत नाहीत म्हणून त्याचा परिणाम असा होतो. आणि एखाद्या वेळेला क्रोधावले रागावले, जे त्यांच्या तोंडातून जो शब्द निघतो तो खरा होतो. हे खोटं वाटतं तुम्हाला? नाही, खोटं नाही, सत्य आहे. या महाभारतामध्ये लग्न जमवलेल्या पोरीला, एका मुलीचं लग्न जमलं आणि त्या मुलीला कळलं तुझा बाप ज्या मुलाशी लग्न लावून देणार आहे तो मुलगा आंधळा आहे. काय सांगितलं? तो मुलगा आंधळा आहे. अरे माझा बाप लग्न लावून देतोय ना, तर बापाचा सन्मान मी ठेवलाच पाहिजे. जर माझा होणारा पती जर आंधळा असेल तर मी जग कशाला बघू. त्याच दिवशी तिने डोळ्यावर पट्टी बांधली. कोण? डोळ्यावर पट्टी बांधली. त्या डोळ्यावर पट्टी बांधल्याचा परिणाम काय झाला माहिती आहे? दुर्योधन संपूर्ण वज्रदेही झाला.
डोळ्यामध्ये एवढी पॉवर निर्माण झाली, एवढी पॉवर निर्माण झाली, ऊर्जा निर्माण झाली. तपस्वी साधू नुसता असा डोळे लाल करून जरी बघला तरी अग्नी पेटेल बाहेर, एवढी ताकद त्या नजरेमध्ये आहे. दूर्योधनाचं संपूर्ण शरीर वज्रदेह गांधारीने केलं. लक्षात घ्या, केलं. आमच्या नजरेत एवढी पावर 3 महिन्याला चष्मा बदलावा लागतो. आणि आमचं बघणंच नीट नाही. 3 महिन्याला त्याच्या त्या चष्म्याच्या दुकानात गेलं की ते तपासणारा म्हणतो नंबर तुमचा वाढला. अरे कधीतरी मी म्हणलं त्याला कधीतरी कमी झालाय म्हण ना, वाढलायच सारखं. म्हणजे न बोलण्याचा परिणाम काय, न पाहण्याचा परिणाम काय. बोलायचं असेल तर काय बोलावं? हा ऐका, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. बोलायचं असेल तर, बोलावायचं असेल तर बोलाव, विठ्ठल बोलाव. ओ घेई 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 रे, घेई घेई माझे वाचे, गुडनाम विठोबाचे. घेई घेई तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे. इंद्रियाला सवय लागली पाहिजे. सत्यम ब्रूह्यात प्रियम ब्रूह्यात शास्त्रकार सांगतात. हो, सत्य बोललं पाहिजे आणि सत्यच देवाचं स्वरूप आहे. लक्षात घ्या, श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकामधला उत्तरार्ध आहे. धामना स्वेन निरस्तक सदा निरस्तक कुहकम सत्यम परम धीमहि. सत्यम परम धीमहि, सत्यम परम धीमहि श्रीमद भागवताचा पहिला श्लोक आहे. लक्षात घ्या. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, असत्याच्या पाठीमागे लागू नका, सत्य बोले मुखी. आणि जेणेकरून आपल्या बोलण्याने दुसऱ्याचं अंतःकरण दुखवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बरं का? आपण काय करतो, आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी दुसऱ्याच्या किती मुंड्या मोडतो, किती मुंड्या मोडतो आपण. स्वतःच्या क्षणिक सुखासाठी दुसऱ्याचं वाटोळं आपण करतो. हो, दुसऱ्याच्या आयुष्याची बर्बादी करतो. स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी दुसऱ्याच्या अनेक 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 पिढ्या बर्बाद आपण करतो. आणि म्हणून राजांनो, बोलायचं असेल तर जेणेकरून आपल्या बोलण्याने अरे साधू संतांच्या गाण्याने, साधू संतांच्या बोलण्याने, नामदेवरायांच्या आवाजाने पाषाणातली मूर्तीतून भगवान प्रगट होऊन नैवेद्य खाले, डोलू लागले भजनामध्ये. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. बरोबर आहे ना? आणि म्हणून का तर तो आपल्या भक्ताचा अंतःकरणाने भाव पाहत असतो. सत्य बोले मुखी, दुखवे अनेकाचे दुःखी. प्रत्येक माणसाने सकाळी उठल्यानंतर बरोबर हा निश्चय केला पाहिजे. जो कोणी हा निश्चय करेल, निश्चयाचे बळ, निश्चय करेल, तुकाराम महाराज म्हटले, त्याच्या जीवनामध्ये फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. हो रखुमाई. रखुमाई. हो रखुमाई. हो रखुमाई. रखुमाई. हो कुंडली कवरदार
खुमा जय जय विठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडली कबरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार म्या पुरा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया